नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदत्त या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार रिसर्च मॅनेजमेंट 2022चा क्वेश्चन पेपर आपण बघतोय सॉल्व करून फिलिंग द ब्लँक्स मॅच द फॉलोइंग आपण बघणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे 5 मार्काचा क्वेश्चन फर्स्ट मधला 5 मार्काला प्रश्न आहे। योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। इंडियन रेड क्रॉस संस्थेची स्थापना डॅश साली झाली। 4 ऑप्शन आहे 1820, 1920, 1848, 1948। बरोबर उत्तर आहे 1920। हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर खऱ्या प्रायोगिक संशोधन असल्याने प्रमुख वैशिष्ट्ये हे उद्देशातील बदल नियंत्रक आणि डॅश डॅश आणि डॅश डॅश। गृहीत कल्पना रेंडोमायझेशन, गृहीतक नमुना सॅम्पल। बरोबर उत्तर आहे रेंडोमायझेशन। अतिदक्षता विभागामध्ये परिचारिका व रुग्ण यांचे आदर्श प्रमाण डॅश डॅश आहे 1:1, 1:2, 1:3, 1:4। तर 1:1 हे उत्तर बरोबर आहे। डॅश डॅश यांना फादर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ असे संबोधले जाते। तर ल्युथर ग्युलिक। त्याच्यानंतर अपस्करण माप मोजण्याकरता साधारणतः डॅश डॅशचा वापर केला जातो। मध्य, मोड, मध्यगा, रेंज। तर मध्यम मीन। योग्य जोड्या जुळवा 5 मार्काला बघूया आपण। व्याख्यान पद्धत, डिस्कशन पद्धत, स्टाफ विकास, मेटा ॲनालिसिस, नल हायपोथेसिस। संशोधनांतर्गत असलेल्या व्हेरिएबलमध्येच काही संबंध नाही। हा संशोधन विविध संस्थेच्या परिणामावर अवलंबून असतो। एकमार्गी संवाद, 2 तर्फी संवाद आणि नोकरीत असताना दिले जाणारे सल्ले। तर आता आपण यांची उत्तरं बरोबर। व्याख्यान पद्धत, व्याख्यान म्हणजे एकमार्गी संवाद किंवा एकतर्फी संवाद आपण पकडूया। एक मिनिट। एक मार्गी संवाद। डिस्कशन पद्धत 2 मार्गी संवाद। स्टाफ विकास, नोकरीत असताना दिले जाणारे शिक्षण। मेटा ॲनालिसिस हा संशोधन विविध संशोधनांच्या परिणामावर अवलंबून असतो। आणि नल हायपोथेसिस म्हणजे संशोधन अंतर्गत असलेल्या व्हेरिएबलमध्ये काही संबंध नाही। त्याच्यानंतर वर्गात सर्वात जास्त सामान्यपणे वापरले जाणारे टिपिंग एड हे खडू व फळा आहे। तर हे आहे बरोबर, ट्रू आहे हे पहिला। वैद्यकीय आणीबाणीच्या वेळेस सूचित लेखी संमती नाकारली जाऊ शकते, हे फॉल्स आहे, चूक आहे। रुग्णाने कक्षात प्रवेश केल्यानंतर पासून डिस्चार्ज नियोजन सुरू करावे, तर हे पण चूक आहे, फॉल्स आहे। सुपरविजनचे मूळ उद्दिष्ट हे शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी असते। ह्या प्रश्नाचं मला कुणीतरी उत्तर कमेंट करा। आणि अभूतपूर्व संशोधन हा परिणामकारक संशोधनाचे उदाहरण आहे, तर हे चूक आहे, फॉल्स। अभूतपूर्व संशोधन हा परिणामकारक संशोधनाचे उदाहरण आहे, फॉल्स आहे। त्याच्यानंतर व्याख्या लिहा 5 मार्काला आहे त्या। व्यवसाय, जैवसांख्यिकी शास्त्र, लीडर, शिक्षण, परिचर्या संशोधन, कर्मचारी वृंद, स्टाफिंग। त्याच्यानंतर थोडक्यात टिपा लिहा। रोल प्ले, भूमिका नाट्य, जागतिक आरोग्य संघटना, कर्मचारी विकास कार्यक्रम, शिकवण्याची मूलभूत तत्त्वे आणि नर्सिंग लेखा परीक्षण। खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। चांगल्या संशोधनाची वैशिष्ट्ये लिहा। सॅम्पलिंग, अध्यापनाची मॅगझिन्स। त्याच्यानंतर किंवा खाली दिलेल्या संशोधन अभ्यासाच्या विधानावर आधारित खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। मुंबईमधील निवडक ग्रामीण भागातील लठ्ठ पुरुषांच्या वजनावर लिंबू पाण्याचा होणाऱ्या परिणाम क्वाजी एक्सपेरिमेंटल संशोधन लिहा किंवा अभ्यास। वरील विधानातील स्वतंत्र व्हेरिएबल आणि अवलंबित व्हेरिएबल ओळखा। वरील विधानावर परिणाम करणारे बाह्य व्हेरिएबल कोणते? वरील संशोधन विधानाकरता 2 संशोधन उद्दिष्टे तयार करा। वरील संशोधन अभ्यासकरता हायपोथेसिस लिहा आणि 2 गटाचे क्वाजी एक्सपेरिमेंटल संशोधन अभ्यासाची डिझाईन तयार करून त्याला नावे द्या। आणि शेवटचा 5वा प्रश्न, अधिपरिचारिकेचे कर्तव्य लिहा। वस्तू साहित्य व्यवस्थापनाचे घटक, परिचारिकेची भूमिका, परिचर्या व्यवसायातील कायदेशीर बाबी व परिचारिकेची भूमिका। अशा प्रकारे
ही क्वेश्चन पेपर आहे, ही इंग्लिश क्वेश्चन पेपर आहे. तर तुम्हाला स्क्रीनशॉट पाहिजे तर तुम्ही काढून घ्या. डेफिनेशन, हे लॉंग क्वेश्चन आहे और आणि हा 5वा क्वेश्चन. मॅच द फॉलोइंग्स आहेत आणि फिलिंग द ब्लँक्स ह्या. तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या व्हिडिओ स्किप करून. ह्याचाही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थोडेसे डिले होतात काही कारणास्तव, पण मी प्रयत्न करते लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओ आणण्याचा. नंतर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.